नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी। धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 मिळणार। राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती। विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले। ते भरून काढण्यासाठी हेक्टरी 20,000 रुपये जाहीर केलेले अनुदान देण्याबाबत लवकर मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली। भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती। अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपयांपर्यंतचे अनुदान जाहीर केले गेले होते। यासाठी 25 मार्च 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता, मात्र अद्याप अनुदानाची रक्कम दिली नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले। शेतकऱ्यांसाठी अनुदान निधी देताना विविध कारणे देऊन टाळले जाते, मात्र आमदारांचा पगार वाढविताना कोणतेही कारण दाखविले जात नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली। काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले। नोंदणी करताना घेतली जाते काळजी। राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सरकार गंभीर असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान निधी देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। 2022 पासून तर 2025 पर्यंत 3,000 कोटींपर्यंत अधिक बोनस निधी धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी काही दलाल कार्यरत असल्याची बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आली होती। त्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी करताना काही अटी शर्तींचा अवलंब करून शेतकऱ्यांचीच नोंदणी होण्याबाबत राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत। ही प्रक्रिया पुढील 3 महिन्यात पूर्ण करण्यात येईल आणि अनुदान देण्याबाबत लवकर विभागाकडून मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर। 7,316 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,200 आणि सर्वसाधारण दर 1,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा। 435 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,000, कमाल दर 1,500 आणि सर्वसाधारण दर 1,250 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा। 37,851 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 1,710 आणि सर्वसाधारण दर 700 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा। 27,378 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1,412 आणि सर्वसाधारण दर 975 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव निफाड लाल कांदा। 8,160 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,150 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा। 3,689 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 151, कमाल दर 1,400 आणि सर्वसाधारण दर 775 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारनेर लाल कांदा। 22,928 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1,400 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा। 20 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1,300 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नाशिक पोळ कांदा। 4211 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1,351 आणि सर्वसाधारण दर 800 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत कांदा। 26,400 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1,600 आणि सर्वसाधारण दर 950 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सटाणा लाल कांदा। 10,450 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 185, कमाल दर 1,225 आणि सर्वसाधारण दर 990 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांदवड लाल कांदा। 25,020 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1,200 आणि सर्वसाधारण दर 850 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कळवण लाल कांदा। 4800 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1,350 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिन्नर लाल कांदा। 3600 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1,126 आणि सर्वसाधारण दर 870 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे लाल कांदा। 30,500 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1,170 आणि सर्वसाधारण दर 930 रुपये। तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।